नमस्कार, मी केदार डोळे आणि माझ्यासोबत पूर्वचे सर्व गावकरी मंडळी आलेले आहेत. आज आम्ही विद्युत मंडळ उपाभियंता यांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. मागच्या काही महिन्यापासून पूर्वमध्ये वारंवार लाईट खंडित होत आहे आणि त्याचा त्रास शेतकरी, गावकरी, व्यापारी सर्वांना अनाहत त्रास सहन करावा लागत आहे. त्याबद्दल आम्ही लाईनमन पासून उपाभियंत्यापर्यंत वेळोवेळी तक्रारी करून काही उपयोग झालेला नाही. त्यासाठी आज आम्ही लेखी निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. लेखी निवेदन दिलेलं आहे आणि जर याच्यावर काही परिणाम झाला नाही तर आम्ही 33 केवी फुलवळ येथे कुलूप ठोकण्याचं आंदोलन करणार आहोत पुढच्या 2-3 दिवसात. या खूप सहन करून आम्ही या स्टेपला आलेलो आहोत. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आम्ही तक्रारी अर्ज दिलेला आहे. उद्या जर काही आंदोलन झालं तर त्यामध्ये पोलिसांना सुद्धा त्याची सूचना करण्यात आलेली आहे. आणि व्यापाऱ्यांचं खूप नुकसान होत आहे. त्यामुळे परत शेतकऱ्यांना त्रास. आमच्या फिडरवरून स्वतः गावामध्ये 33 केवी असून सुद्धा आम्हाला एकही दिवस व्यवस्थित सुरळीतपणे वीज मिळत नाही. त्याचं कारण असं की इतर गावच्या कार्यक्रमामुळं त्यांनी इतर गाव हे फुलवळ फिडरला जोडलेले आहेत. आणि ते पुढे वारंवार 1 महिन्यासाठी म्हणून जोडलेले होते, पण आता वारंवार कंटिन्यू करत आहेत आणि त्याचा त्रास फुलवळला होत आहे. यांना वेगवेगळ्या पद्धतीने सूचना आणि पर्याय काढण्यासाठी वरून सुद्धा आदेश आलेले आहेत, पण ही जी लोकल टीम आहे ती काही योग्य पद्धतीने काम करत नाही आणि ती काही पर्याय काढत नाही. त्यामुळे आज आम्हाला लाईट ऑफिस आणि पोलीस स्टेशनला आम्ही इथं अर्ज देण्यासाठी आलोय. बाजूच्या फिटरची लाईनमॅन ज्या वेळेस लाईनमॅनला आम्ही गावकरी मंडळी विचारण्यासाठी, चौकशी करण्यासाठी जातो त्यावेळेस ते अरेरावीची भाषा आणि धमकीवजा भाषा देतात. तुम्हाला इथं काय गरज आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, जाऊन तुम्ही कोण, या भाषेत आम्हाला आणि शिवीगाळ सुद्धा एकाकडून झालेली आहे. बाजूची बिजेवाडी आणि जंगमवाडी हे 2 गावं फुलवळ फिडरला जोडून त्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ते इथल्या लोकल लोकांना सुद्धा त्रास देतात. हे अशा बऱ्याच तक्रारी आजपर्यंत आम्ही सहन केलेल्या आहेत, त्रास सहन केलेला आहे. त्यामुळे आज तक्रार घेऊन इथं पोलीस स्टेशन आणि लाईट ऑफिसला आम्ही आलेलो आहोत. आता इथून पुढे शाळा सुरू होणार आहेत. इथून पुढे हे असंच जर चालू राहिलं तर लेकरांचा अभ्यासाचा सुद्धा त्रास होईल. सायंकाळी 7 ते 9 जे की लेकरांचा होमवर्कचा टायमिंग असतो त्या टाइम मध्ये आज गावाला लोड शेडिंग दिलेली आहे. आणि लोड शेडिंग जर सांगितलं तर हे लोक वेगवेगळे कारण आणि वेगवेगळे उत्तर देतात. आज 1 महिन्यापासून फुलवळच्या जंगमवाडी रोडवरील डीपी पडलेला आहे, वादळामध्ये मोडून पडलेला आहे आणि तिथले तार हे हाताला पोहोचणे पण 8 ते 9 फुटावर लटकत आहेत. तरी पण त्याचा 1 महिन्यापासून आजपर्यंत काहीच त्याचा पर्याय काढलेला नाही. त्याला काढून दुसरीकडे ठेवण्यात आलेलं नाही किंवा ते दुरुस्त करण्यात आलेलं नाही. ते इथपर्यंत निष्काळजीपणा चालू आहे डिपार्टमेंट. गावातील 9 डिपो बंद पडलेले आहेत एका तारामुळे आणि शेतकऱ्याची वाई करायची जोडी तशीच राहून गेलेली आहे. शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याच्यामुळे. तर लाईट ऑफिस आपल्याला एवढा त्रास देते की खूप त्रास द्यायला लागले. आज तुम्ही लाईट ऑफिस असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांना तुम्ही निवेदन दिलं, ते कशा संदर्भात निवेदन? आमची सतत लाईट चालली त्याच्यामुळे निवेदन दिलं. निवेदनात तुम्ही त्यांना काय मागणी केली? बुवा ते बिजेवाडी, पानशी जंगमवाडी हे फिटर बंद करा म्हणून लाईट ऑफिस खूप मोठा आहे ना फुलवळला आहे, पण ते काहीतरी कार्यक्रमामुळे अधिकचा भार जोडला होता, ते खंडित करा म्हणून सांगितलं. सतत लाईट जाते का? सतत जाते. आणि पोलीस स्टेशनला काय म्हणून दिलं तुम्ही पत्र? बुवा ते त्याला सांगून जर त्याने नाही केलं तर आम्ही संबंधित ऑफिसला इथल्या आपल्या एमएससीबीला फ्लोरच्या 33 केवीला फ्लोर ठोकण्यात येईल.